एकेकाळी असा प्रसंग आला की माता लक्ष्मी देवतांवर रुष्ट झाली. ती रुष्ट होऊन श्रीसागरात निघून गेली. लक्ष्मीविना देवतांचे तेज मंदावले. त्यांच्या आयुष्यातून श्री म्हणजेच समृद्धी नष्ट झाली. देवलोकात अंधार पसरला. यज्ञपूजा थांबल्या आणि सर्वत्र निराशा निर्माण झाली. देवराज इंद्र अत्यंत चिंतेत पडले. ते विचार करू लागले, माता लक्ष्मीला पुन्हा प्रसन्न कसे करावे. तेव्हा त्यांनी कठोर तपस्या करण्याचा निश्चय केला. इंद्राच्या मागोमाग सर्व देवता एकत्र येऊन माता लक्ष्मीची तपश्चर्या करू लागले. अनेक दिवस अनेक रात्र त्यांनी भक्ती, जप आणि स्तोत्रांनी माता लक्ष्मीचे आवाहन केले. तिकडे लक्ष्मीविना संपूर्ण ब्रह्मांडही श्रीविहीन झाले होते. असुरांच्या राज्यातही संकटे आली, कारण समृद्धी, सुख आणि शांती दोन्ही जगासाठी समान असतात. शेवटी देवतांच्या निस्वार्थ तपस्येने माता लक्ष्मी प्रसन्न झाली. ती सागरातून प्रकट झाली आणि देवतांवर कृपादृष्टी टाकली. देवलोकात पुन्हा प्रकाश पसरला. सर्वत्र आनंद झाला आणि लक्ष्मीने पुन्हा आपल्या स्थानावर विराजमान होऊन सर्वांना आशीर्वाद दिला. आज ही लक्ष्मी कथा आपल्याला शिकवते, लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे, ही सुख, शांतता आणि समाधानाचं प्रतीक आहे. ज्याच्या जीवनात श्रद्धा, संयम आणि प्रार्थना आहे, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते. जर तुम्हाला ही अमर कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका.